नमस्कार मित्रांनो, आणखी एका घटकाचं मैदानी चाचणी वेळापत्रक आपल्यापर्यंत आलेलं आहे. लगेच पाहूयात कोणता घटक आहे ते. 20 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान ही मैदानी चाचणी होणार आहे. 20 तारखेला सकाळी 5 वाजता मैदानावरती हजर राहायचं आहे. दिवसाला जवळपास 2500 उमेदवार बोलवण्यात येणार आहेत. कोणता घटक आहे ते पाहण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची ज्या वेळेला वेळापत्रक येईल त्याची व्हिडिओ आपण अपलोड करू त्यावेळेला त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवली जाईल. बघूयात कोणता घटक आहे ते. आपल्या समोर आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं हे वेळापत्रक. 20 तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होईल. सकाळी 5 वाजता मैदानावरती हजर व्हायचं आहे. कोणत्या मैदान आहे ते? परेड ग्राउंड, पोलीस हेडक्वार्टर्स, कलंबोळी, नवी मुंबई येथे मैदानी चाचणी जी आहे ती होणार आहे. ठीक आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुरुवातीला होणार आहेत. पोलीस कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे ते सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 29 तारखेपासून फिमेल कॉन्स्टेबलसुद्धा होणार आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबलसाठी किती तारखेला होणार आहे? 29 तारखेपासून हे ग्राउंड मैदानी चाचणी जी आहे ती महिलांची होणार आहे. त्याच्या पुढे तिथून जर पाहिलं तर बॅट्समनसुद्धा लगेच पोलीस कॉन्स्टेबल संपल्याच्या नंतर लगेच बॅट्समनला सुरुवात होईल. बॅट्समन पोलीसमध्ये 30 तारखेपासून ग्राउंड असेल. 30 तारखेला बॅट्समनची एकाच दिवशी हे जे ग्राउंड असेल मैदानी चाचणी जी असेल ती याच परेड ग्राउंड मैदानावरती होणार आहे. ठीक आहे. दिवसाला जवळपास 2000-2500 असे उमेदवार हे बोलवण्यात येणार आहेत. ठीक आहे. 6 आणि 7 या 2 दिवशी संडे आणि रिपब्लिक डे असल्यामुळे सुट्टी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कंटिन्युअसली पुन्हा पुढे 27 तारखेपासून ग्राउंडला सुरुवात होईल. पुढे वळूयात आपण. पुढे 31 तारखेपासून पुढे आपल्याला ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल पदाचे जे ग्राउंड आहे ते पुरुषांसाठी चालू होताना दिसेल आपल्याला. ठीक आहे. ते कंटिन्युअसली पुढे 9, 10, 11 तारखेपर्यंत 11, 12 बघूयात पुढे. सकाळी 5 वाजता ग्राउंड असणार आहे. ग्राउंडला सुरुवात होईल. जवळपास 2500 उमेदवारांना बोलवण्यात येत आहे. बघूयात किती तारखेपर्यंत आहेत ते पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठीचं. इथे बघताय आपण 13 तारखेपर्यंत 11, 12, 13 तारखेपर्यंत काय आहेत पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदाचं जे ग्राउंड असणार आहे ते होणार आहे. त्याच्या पुढे एक सर्व्हिसमॅन, हे पुरुषांसाठीचं बघतोय आपण. त्यापुढे एक सर्व्हिसमॅन 626 उमेदवार असणार आहेत. टोटल त्या दिवशी 2778 उमेदवारांचं ग्राउंड होईल. ठीक आहे. त्याच्या पुढे जर पाहिलं तर फिमेल लगेच चालू होईल. कधी? 14 तारखेपासून सकाळी 5 वाजता त्याच आपल्या ग्राउंडवरती नवी मुंबईच्या कलंबोळीला महिलांचं ग्राउंड. कोणत्या महिलांचं? ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलसाठी जे आहेत त्यांचं ग्राउंड जे असणार आहे ते 15 तारखेला सुट्टी असेल, सार्वजनिक सुट्टी संडेमुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर 16 तारखेला 2937 उरलेल्या सर्व महिला ज्या असणार आहेत त्यांना कोणत्या पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठीच्या एकत्रित सर्वांना बोलवण्यात येईल 16 तारखेला. ठीक आहे. 16 तारखेला शेवटचा दिवस असेल आपल्या ग्राउंडचा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद मित्रांनो.